नमस्कार. एम.बी. न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर जोरदार जल्लोष साजरा केला. चांदूर रेल्वे येथील बाळासाहेब ठाकरे चौक येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी दामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदादा अडसड तसेच भाजपाचे नगरसेवक तथा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत, फटाके वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा उत्सव साजरा केला. भगवे झेंडे फडकवत आणि पक्षाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या जल्लोषामुळे काही काळ चांदूर रेल्वे शहरात तसेच परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनीही या आनंदोत्सवात सहभाग घेतला. भाजपाच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून आगामी काळात पक्ष आणखी बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, एम.बी. न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. दादा, 5 राज्यात निवडणूक आज पार पडली आणि 5 राज्यापैकी 3 राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं. काय सांगा? अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण हा भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी आहे. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या जनसंघापासून आमच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान करून, घाम गाळून, प्रसंगी रक्त सांडूनही या पक्षासाठी एका विचारधारेनं देशाला एका उंच स्थानी नेऊन ठेवण्याचं पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आजपर्यंत काम केलं. आणि आज पश्चिम बंगालसारखा मोठं राज्य आणि जे अतिशय कठीण होतं, कधी भारतीय जनता पक्ष तिथे एखादी संस्था स्थापन करेल असं कोणाला वाटलं नसेल, परंतु हे पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आजपर्यंतच्या केलेल्या कष्टाचं चीज आहे. आणि केरळमध्ये सुद्धा आपण जरी 3 राज्यामध्ये घवघवीत यश मिळवलं असेल तरी केरळमध्ये सुद्धा आजपर्यंत एकही सीट नव्हती. तिथे भारतीय जनता पक्षानं प्रवेश केला आहे. 3 सीटा आपल्या तिथं निवडून आल्या आणि अनेक सीटांवर आपण अत्यंत चांगली मतं तिथं घेतलेली आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातच आज भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जनतेचा विश्वास वाढत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे लाडके पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वात आपला देश सक्षमपणे वाटचाल करू शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच हे घडू शकते. हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते यशस्वी झाले आहेत आणि त्यामुळंच हे अत्यंत चांगलं मोठं यश मिळालं असं मला वाटते. अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळं प्रवासी कार्यकर्ते होते. त्यांच्या माध्यमातूनही अनेक ठिकाणी चांगलं काम झालं. आपल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आपल्या सर्व ज्येष्ठ नेते, आपले पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुखांपासून सगळ्यांनी मेहनत घेऊन हा विजय कष्टानं मिळवलेला आहे. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचं, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा विजय ही आता न थांबणारी घोडदौड आहे आणि या देशाची विकासाची घोडदौडसुद्धा कोणी थांबू शकणार नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात संपूर्ण देश एका वेगळ्या चांगल्या उंचीवर जाईल आणि आपलं पूर्वगतवैभव प्राप्त करून पुन्हा या देशाला, या जगाचं नेतृत्व करणारा देश बनवेल, याबद्दल मला कुठलीही शंका नाही. दादा, प्रचाराकरता तुम्ही केरळला गेले होते. भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदा आपल्या तिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार 3 निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये आपल्या केरळमधील आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षसुद्धा निवडून आलेले आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांना महाराष्ट्रातून आपण राज्यसभेवर पाठवले होते असे व्ही मुरलीधरन, ज्यांच्या मतदारसंघात मी आणि आमचे नागपूरचे आमदार मित्र प्रवीणजी दटके या दोघंही आम्ही तिथं प्रवासी कार्यकर्ते म्हणून होतो. त्या आणि नेमम विधानसभा मतदारसंघ असे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळालेला आहे. आणि आम्ही तिथं काम करत असताना हे लक्षात आलं की अत्यंत मेहनतीनं आणि जीवाची पर्वा न करता तिथं कार्यकर्ते आपले काम करून राहिले आहे. कुठेही काही मिळत नसताना, कुठलाही मोठा स्कोप समोर नसताना काम करणारा असे अत्यंत रोजमजुरीचे कामं करणारे कार्यकर्ते तिथं आमचे पदाधिकारी आहेत. त्या सगळ्यांनी अत्यंत कष्टानं हा विजय मिळवलेला आहे. आणि या विजयामुळं तिथे एक विश्वास निर्माण होऊन पुढल्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये केरळमध्ये सुद्धा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार असेल, हा मला विश्वास वाटतो. आणि आनंद आहे की आम्ही ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवासी कार्यकर्ते म्हणून काम केलं तिथली सीट व्ही मुरलीधरनजीची निवडून आलेली आहे. आणि याचं श्रेय तिथल्या प्रचंड मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे. आम्ही तिथं पाहिलं
की रात्रंदिवस म्हणजे 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून आमच्या महिला कार्यकर्ता, पदाधिकारी, तरुण, ज्येष्ठ हे सगळे काम करत होते आणि त्यांच्या या प्रचंड मेहनतीमुळं हे यश त्या केरळमध्ये मिळू शकलं आहे. भविष्यात तिथे भाजप हा चांगला विजय संपादन करेल हा सुद्धा विश्वास आहे. काय सांगाल आज घवघवीत यश प्राप्त झाल्याबद्दल? आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आणि अमितजी शहा यांच्या मार्गदर्शनात पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक असा भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला आहे. ज्यावेळेस सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे येथे ते फक्त 3च सीटा होत्या, त्यानंतर दुसऱ्या इलेक्शनमध्ये 17 सीटा झाल्या, 77 सीटा झाल्या आणि आज 300च्या जवळपास तिथे 200च्या जवळपास तिथे सीटा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आल्या आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे बसलेलं आहे. त्याकरता कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत सर्वांची फळाला आलेली आहे आणि पुन्हा तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार बसलेलं आहे. आदरणीय दादा आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. 3 राज्यामध्ये आपण जे यश मिळवलेलं आहे त्या यशामागे सर्व कार्यकर्त्यांचं यश आणि त्यांचं हार्डवर्क आणि हे सगळं दिसून येत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद. आज तुम्ही जल्लोष या ठिकाणी मनवित आहे. 5 राज्यात पैकी 3 ठिकाणी घवघवीत यश प्राप्त झाला, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीचे 3 राज्यात सरकार आलेले आहे. सर्वात मोठा राज्य म्हणजे बंगालमध्ये याच्या अगोदर आपल्याला 77 पंचवार्षिक अगोदर 77 सीटात होत्या आणि यावेळेस बहुमतांनी 200चा आकडा पार केलेला आहे. इथून बॅनर्जी हे गेलेले आहेत आणि इथं आता भगव्याचं राज्य म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. 3 राज्यांचा आपण सर्वांना शुभेच्छा देतो.